नमस्कार मंडळी, मी अभि पाटील सहर्ष स्वागत करतो तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर। जसं की आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की आधीपासूनच मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी युनिक कन्सेप्टवर मूवीज बनत आलेल्या आहेत। मग त्या बनवा बसून वेळेपर्यंत असो किंवा मराठी ऐतिहासिक चित्रपट असो, आजही या लेजेंडरी मास्टरपीस सिनेमा इंडस्ट्रीचं कोणत्याच इंडस्ट्री सोबत कम्पेअर होऊ शकत नाही। आणि आता या नववर्षाच्या सुरुवातीला असाच एक नवीन मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। तर या मूवीच्या ट्रेलरचा ब्रेकडाऊन आणि रिव्ह्यू मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बनून राहा। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ही मूवी हिटलरच्या काळामधली आहे आणि आपल्याला या मूवीमध्ये हिटलर सुद्धा दिसणार आहे, आणि तेही मराठीमध्ये बोलताना। यापुढे सर्व परदेशी पात्रे मराठीतच बोलतील। या ट्रेलरच्या सुरुवातीलाच हिटलर स्वतः विमान चालून जपानला जायचं म्हणतोय, आणि त्यानंतर या सीन मध्ये आपण इथे पाहतो काही मराठी नाटक निर्माते इथे हिटलरवर एक मराठी नाटक तयार करतायत। आणि पुढे जेव्हा नाटकातला हिटलर आणि रिअल मधला हिटलर एकमेकांच्या समोर येतात, तेव्हा यांच्यामध्ये असणारी गंमत आपल्याला या मूवी मध्ये पाहायला मिळणार आहे। मूवी एक कॉमेडी ड्रामा मूवी आहे, जो की डायरेक्ट केला आहे परेश मोक्षी यांनी। मूवीची थीम एका फिक्शनल कन्सेप्टवर बेस आहे, जिथे ॲडॉल्फ हिटलर ऍक्सिडेंटली महाराष्ट्रामधल्या एका छोट्या गावामध्ये आलाय, आणि इथे येऊन तो महाराष्ट्रातल्या लोकांसोबत गाण्याच्या भेंड्या सुद्धा खेळतोय। यशोयुता मंदे द आलं त्याच्यावर आलं मी बोल ए द आलं द द आता हिटलर नेमका त्याच्या देशामध्ये वापस कसा जातो हे तर आपल्याला 1 तारखेला हा मूवी रिलीज झाल्यानंतरच पाहायला मिळेल। बाकी ट्रेलरवरून तरी हा मूवी अगदी धमाकेदार आणि एंटरटेनिंग दिसतोय। या ट्रेलरवरून तुम्हाला हा मूवी कसा वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हो, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूयात पुन्हा एका नवीन अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला द्या, मला हवाय हवाय? पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य द्या।